हरे शुकसनकादिके उभारिला बाहू शुकसनकादिके उभारिला बाहू शुकसनकादिके उभारिला शुकसनकादिके उभारिला बाहू शितेला हो दिसानाता हरि को फेरा हरे शितेला हो दिसानाता उठा उठे करे स्मरणाचा धावा उठे करे स्मरणाचा धावा उठे करे स्मरणाचा धावा उठे करे स्मरणाचा धावा हरवत देवा नाही दीन हरवत देवा नाही हरवत देवा नाही वराधानी गरुडा टाकिले माझे वराधानी गरुडा टाकिले माझे वराधानी गरुडा टाकिले माझे वराधानी गरुडा टाकिले माझे द्रौपदीच्या लागे नारायण द्रौपदीच्या लागे नारायण द्रौपदीच्या लागे नारायण उठा उठी करी स्मरणाचा धावा उठा उठी करी स्मरणाचा धावा उठी करी स्मरणाचा धावा उठी करी स्मरणाचा धावा हरवत देवा नाही करी बहुत दादरे आवडी लोभापूर आवडी लोभापुढे लोभापुढे करी स्मरणाचा धावा आवडी करी स्मरणाचा धावा करी स्मरणाचा धावा आवडी करी स्मरणाचा धावा नाही दीन शुक संकटे उभारिला बाहो शुक संकटे उभारिला बाहो शुक संकटे उभारिला बाहो शुक संकटे उभारिला बाहो पुढे परीक्षितेला हो साथे परीक्षितेला हो उठाउठी कार्य स्मरणाचा धावा उठाउठी कार्य स्मरणाचा परीक्षितला दिसाचा उठाउठी कार्य स्मरणाचा धावा उठाउठी करी स्मरणाचा धावा हरवत नाही देवाधीर धरवत नाही देवाधीर उठाउठी कार्य स्मरणाचा धावा उठाउठी कार्य स्मरणाचा धावा हरवत नाही देवाधीन हरवत नाही देवाधीन उठाउठी कार्य स्मरणाचा धावा उठाउठी कार्य स्मरणाचा धावा विठ्ठल
परीक्षितीला हो दिसा साता उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर त्वरा झाले गरुडा टाकेले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभापूर उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर विठोबा परीक्षितीला हो दिसा साता उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि भगवंताचा स्वभाव साधू संतांच्या मुखातून वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी करी दंडवत संगे करी दंडवत संगे करी दंडवत वेदांती पावल सांभाळा उतरी वेदांती पावल सांभाळा उतरी वेदांती पावल सांभाळा उतरी पावल सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख कमला रंगा देवी रंगी कर थोडी डोकते काढे आपणा जावे जवळी वचनायका कमळापती माझी रंगाची विनंती कर थोडी डोकते काढी आपण असावे जवळी। श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांगे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख शुक सनकादिकी उभारीला बाहो परीक्षितीला हो दिसा साता उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी 6व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून भगवंताचा स्वभाव आणि साधू संतांच्याच मुखातून वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात शुकाचार्यांनी सनकादिक संतांनी हात उंच करून जगाला वर्णन करून सांगितलं। शुक सनकादिकी उभारीला पाहो। शुक म्हणजे शुकाचार्य महाराज, सनकादिक म्हणजे सनक सनंदन सनातन आणि सुजात ब्रह्मदेवाची 4 मानस पुत्र आहेत। हे आपल्या संप्रदायातले पहिले संत आहेत।
या सगळ्या संतांनी हात उंच करून जगाला काही सांगितलंय. काय सांगितलं? शुक सनकादिकी उभारेला बाहो परीक्षिती लाहो दिसा साता. राजा परीक्षिताचा 7 दिवसामध्ये भगवंताचं चिंतन करून उद्धार झाला. हे हात वर करून शुकाचार्य सनकादिक संत लोकांना वर्णन करून सांगतात. मग आम्ही काय केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही सुद्धा असंच करा. उठा उठी करी स्मरणाचा धावा. उठा उठी म्हणजे तातडीने, उठा उठी म्हणजे घाईघाईने, उठा उठी म्हणजे वेगाने तुम्ही भगवंताचं स्मरण करा, भगवंताचा धावा करा. मग काय होईल? जसा परमात्मा त्या सगळ्या भक्तांना घाईघाईनं स्मरण केल्यामुळे घाईघाईनं सोडवण्याकरिता आला, तसं आपण जर तातडीनं भगवंताचं स्मरण केलं तर परमात्मा आपल्याला सुद्धा सोडवण्याकरिता तातडीने येईल. हा त्यातला भाग आहे. एखादं उदाहरण सांगा. मग उदाहरण सांगितलं म्हणे त्वरा झाली गरुडा टाकीले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. द्रौपदीच्या लागे म्हणजे निमित्ताने, द्रौपदीच्या निमित्ताने घाई झाली म्हणून भगवंतांनी गरुडाला सुद्धा मागे टाकलं. त्वरा झाली म्हणजे गडबड झाली, घाई झाली, उशीर झाला, त्वरा झाली गरुडा टाकीले मागे, गरुडाला सुद्धा मागे टाकलं. कशाकरिता? द्रौपदीच्या लागे, द्रौपदीच्या निमित्ताने नारायणे, त्या नारायणानं आणि गरुडही मागे टाकला. गरुड म्हणजे काय सामान्य नाही महाराज, मनापेक्षा 10,000 पटीने जास्त वेग असणारा हा गरुड आहे महाराज. कशापेक्षा? मनापेक्षा. मन इथं बसलं की लगेच मुंबईला जाऊन येते 1 सेकंदात. त्याच्यापेक्षा 10,000 पटीने जास्त वेगानं वाहतो. मुंबईकरांना नाही काय मला म्हणायचं, फक्त लांबचा प्रवास सांगायचा मुंबई, तसं काय माझं म्हणणं नाही. म्हणून 10,000 पटीने जास्त त्याने वेग असणारा हा गरुड आहे. पण त्या गरुडाला सुद्धा भगवंतानं मागे टाकलं आणि द्रौपदी करता भगवान धावून आला. म्हणून भगवंताला भक्तांचं प्रेम अतिशय प्रिय वाटतं. त्या प्रेमाचा त्याच्या पोटामध्ये लोभ आहे. म्हणून त्यांनी तुका म्हणे करी बहुत तातडी. हा तातडी करतो, घाई करतो, भक्तांकरिता वेगानं धावत येतो. काय येतो? त्याचं कारण प्रेमाची आवडी, भक्तांचं प्रेम त्याला आवडतं. लोभापूर, त्या प्रेमाचा लोभ त्याच्या पोटात आहे. नुसतं लोभ नाही, लोभाचा पूर आलेला आहे महाराज. म्हणून त्याला भक्तांचं प्रेम त्याने अशा पद्धतीने प्रिय वाटतं आणि म्हणून भगवान भक्तांकरिता धावत येतो. मग आपण काय केलं पाहिजे? उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर. आपणही घाईघाईनं भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. हा त्यातला भाग आहे. पण ज्याला कुणाला परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल, ज्याला भगवंताचं दर्शन मिळवायचं असेल, ज्याला परमात्मा आपला करून घ्यायचा असेल, ज्याला जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल, ज्याला यमाच्या तावडीतून सुटायचं असेल, ज्याला काळाच्या तडाख्यातून वाचायचं असेल, ज्याला त्यांनी जीवनामध्ये परमानंद सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, ज्याच्या जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून टाकायची असेल, ज्याला चिंता कायमस्वरूपीची संपून टाकायची असेल, ज्याला त्यांनी भगवतमय होऊन जायचं असेल, ज्याला त्यांनी जन्म पूर्णतेकडे न्यायचा असेल, किती सांगू, हे सगळं ज्याला करायचं असेल त्यानं काय केलं पाहिजे? त्यानं त्यांनी मनात भगवंताची तातडीनं अशा पद्धतीनं स्मृती केली पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. परमात्मा धावत येतो. हा त्यातला भाव आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा शुक सनकादिकी उभारेला बाहो परीक्षिती लाहो दिसा साता. उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर. प्रस्तुत दरवर्षी आपण फार आनंदाने हा सप्ताह या ठिकाणी संपन्न करतो. सर्वजण परमार्थाचा आनंद त्यांनी घेतात. बऱ्याच वर्षांपासून पत्रिकेत तेच वाचलं मी, 40 वर्ष झाले या सप्ताहाला. एवढ्या वर्षापासून अविरतपणे ही सेवा आपण सर्वजण करत आहात. म्हणजे भगवान त्यांनी महाराज आपल्या सर्वांकडे पाहतोय. त्याचं सगळ्यांकडेच लक्ष असतं महाराज, आपल्या सगळ्यांकडेच त्याचं लक्ष आहे. म्हणून तो आपल्या सगळ्यांकडून ही सेवा करून घेतो. आपलं कोणतं तरी जन्मातलं फार पुण्य असेल तेव्हा आपण या मंडपात येऊन बसलो. असं सहजासहजी या मंडपात येता सुद्धा येत नाही. भगवंताचं नाम मुखात येण्याकरिता म्हणजे फार जन्मजन्मीचं पुण्य असावं. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. तिळक तिळक पुण्य साचा पडे घेतो बहुता जन्मी घडे. काय नाम तुझे वाचेशी आतुडे आणि समागम घडे संतांचा. बघा याचा अर्थ सांगतो. तिळतिळ पुण्य साचा पडे. तिळतिळ त्यांनी पुण्य पदरात पडावं लागेल. तिळतिळ पुण्य साचा पडे हे तो बहुता जन्मी घडे. फार जन्म घ्यावे लागतील तेव्हा थोडं 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 पुण्य साचेल. मग नाम तुझे वाचेशी आतुडे, मग भगवंताचं नाम तोंडामध्ये अशा पद्धतीने येईल आणि समागम घडे संतांचा, संतांची संगती घडेल. हे फार जन्माचं पुण्य झाल्यानंतरच होत असतं. म्हणून आपल्याला महापुरुषांची संगती झाली. नानांसारखे महात्मे आपल्याला त्यांनी भेटले, त्यांची संगती आपल्या सर्वांना झाली. त्यांनी आपल्याला परमार्थ मार्गावरती अशा पद्धतीने आणलं. म्हणून त्यांच्या मार्गावर आपण अविरतपणे अशा पद्धतीने चालतो आहोत, भगवंताची सेवा करतो आहोत. त्याची कृपा झाल्याशिवाय त्याची सेवा करता यायची नाही. एवढंच मला याच्यातून सांगायचं होतं.
मग भगवंताची आपल्या सर्वांवर कृपा आहे. मग आपण काय केलं पाहिजे या माध्यमातून? हे सगळे अट्टहास, हे सगळे उपक्रम कशा करतायत? हे संपूर्ण उपक्रम त्यांनी भगवत दर्शन करतायत, भगवंताच्या प्राप्ती करतायत, भगवंताला मिळवण्याकरतायत. म्हणून आपण परमार्थ करतो. परमार्थ करण्याचा उद्देशच ठरवून घेतला पाहिजे. जर उद्देश परमार्थ करण्याचा ठरवून घेतला नाही तर मग मात्र आपला परमार्थ त्यांनी भटकल्यासारखं होईल, भरकटल्यासारखं होईल. म्हणून दिशाहीन परमार्थ करण्यापेक्षा विचाराचा परमार्थ केला पाहिजे. महाराज म्हणतात, विचारा वाचून न पविजे समाधान. विचाराशिवाय समाधान प्राप्त व्हायचं नाही. मग समाधानापर्यंत जायचं असेल तर विचार करा. आणि कशाचा विचार करा? म्हणे क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. मग भवसिंधूतून मला तरुण जायचंय, मला जन्म मरणाची परंपरा संपवायची, मला त्यांनी मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची, मला भगवंताच्या दर्शनापर्यंत जायचं. माणसाचा जन्म भगवंताच्या दर्शनाकरताच प्राप्त झाला. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. म्हणून आपण आजपर्यंत आपल्या जीवनामध्ये जो जो पुरुषार्थ केला असेल तो पुरुषार्थ जर कागदावर लिहून घेतला तर त्याच्यात बऱ्याच गोष्टी सापडतील. पण त्याच्यात जर भगवंताची प्राप्ती मला झाली, मोक्ष मला प्राप्त झाला असं लिहिलं नसेल तर मग आपण जन्माला येऊन काहीच केलं नाही. कारण जे आपण आतापर्यंत कागदावर लिहिलं तर इथून मागच्या बऱ्याच लोकांनी केलं. मग त्यांनी जर ते करूनच ठेवलं याच्या आधी तर मग आपण त्याच्यात काय नवल केलं? हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी मला नवल कशात आहे? नवल भगवंताच्या दर्शनात आहे. हजारो लोक, लाखो लोक त्यांनी पाहायला मिळतात. ते जन्मभर त्यांनी महाराज प्रपंच करतात, संसारामध्ये शेंडी सगळं बुडून जातात आणि त्याच्यात त्यांना फार पुरुषार्थ वाटतो. काय पुरुषार्थ आहे महाराज? त्यांचं काय शिल्लक राहतं मला तुम्ही सांगा. आपण कालेची कीर्तन ऐकतो, त्याच्यातला पेंद्या ऐकतो, वरदे ऐकतो, वाकुडे ऐकतो. 5000 वर्ष झाली अजून त्यांची आपण नावं घेतो. आता भागवत कथा सांगून आलो, त्याच्यामध्ये ध्रुव सांगून आलो, प्रल्हाद सांगून आलो. एवढे मोठे मोठे महापुरुष त्यांनी सांगून आलो. हे कधीचे आहेत महाराज? हे सत्ययुगातला प्रल्हाद आहे, सत्ययुगातला ध्रुव मी तुमच्या समोर त्यांनी वर्णन करून सांगतोय. हा त्यांनी त्या युगामध्ये, त्याच्यानंतर त्रेतायुग झालं, त्याच्यानंतर द्वापार युग झालं, त्याच्यानंतर कलियुग चालू आहे आणि तरी अजून त्यांची नावं जिवंत आहेत. का बरं जिवंत राहिले? त्यांनी बायको केली म्हणून. खरं सांगा. त्यांनी फार मोठे महाल बांधले म्हणून, मग त्यांनी फार मोठी प्रॉपर्टी जमा केली म्हणून. मग कशामुळे त्यांचे नाव शिल्लक राहिले? मग आपण काय करतो पण त्यांनी काय केलं? जर थोडी पूर्ण करून पाहिलं पाहिजे. त्यांनी काय केलं? ध्रुवानं अट्टहास केला 5 वर्षाच्या वयात आणि परमात्म्याला प्राप्त करून घेतलं. मग त्याच्या गुरुनं त्याला सांगितलं, तत्तात गच्छ भद्रंते यमुना यास्तटम शुचिहि पुण्यम मधुवनम यत्र नित्यदाशा सानिध्यम हरिहि. म्हणून तू यमुनेच्या तटावर जा, तिथं तपश्चर्या कर, तुला परमात्मा प्राप्त होईल. 5 वर्षाच्या वयामध्ये 6 महिन्याच्या कालखंडात ध्रुवानं भगवंताला प्राप्त करून घेतलं. म्हणून आजही ध्रुवाचं नाव सगळ्या लोकांच्या समोर त्यांनी चिरंतन आहे. नवे नवे भगवंतानं त्याला वरदान दिलं. त्याला म्हणलं, हे बघ तू आढळपद मागायला आला होतास. त्याला विचार, तुला काय पाहिजे सांग. एक तर त्याला बोलताच येत नव्हतं. मग हातातला शंख घेतला, त्याच्या गालाला लावला, त्याला दिव्य शक्तिपात झाला महाराज. तो त्यांनी स्तवन भगवंताचं करायला लागला. हरी हा योंत प्रविश्यमम वाच मिमां प्रसक्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्याशहस्त चरण श्रवणत्वगादीं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. स्तवन भगवंताचं केलं. भगवान म्हणजे मी प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे सांग. तो म्हणला, देवा फक्त तूच पाहिजे आता, तुझे वाचून दुसरं काहीच नको. विचार घेऊन गेला होता तो, आढळपद मिळवायचं, असं त्यांनी स्थान प्राप्त करून घ्यायचं. ते सगळे विचार कॅन्सल झाले देवाला पाहिल्यानंतर. मग देव म्हणला, तुला त्यांनी मी प्राप्तच होणार आहे. मी अखंड तुझाच आहे, तू एवढं तपश्चर्या केलेली आहे. त्याच्यापेक्षा सांगतो, तू ज्याच्याकरिता आला होता ते मी तुला द्यायला तयार आहे. म्हणजे तुला त्यांनी वैकुंठापेक्षा श्रेष्ठ असणारं पद प्राप्त होईल, ध्रुवपद. त्या ध्रुवपदामध्ये तू गेल्यानंतर वैकुंठापेक्षा जास्त सुविधा त्याच्यामध्ये असतील आणि त्याच्यापेक्षा विशेष सांगतो, सप्तर्षी अखंड तुझी परिक्रमा करतील. म्हणून आजही आकाशामध्ये तारा दिसतो, त्याला ध्रुव तारा असं म्हणतात. आणि तो ध्रुव तारा चिरंतन रूपानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने झाला. का झाला आणि त्याचं नाव का घेतलं जातं? त्याचं कारण त्यानं फक्त देव प्राप्त करून घेतला म्हणून. महत्वाचा विचार आहे. प्रल्हादाचं नाव आज घेतलं जातं, का घेतलं जातं? त्यानं फक्त देव प्राप्त करून घेतलं म्हणून. त्रेतायुगामधल्या त्यांनी बिभीषणाचं, हनुमंतरायांचं, या सगळ्या भक्तांची नावं आजही घेतली जातात. जटायू सारखा पक्षी आहे, त्याचं नाव आज घेतलं जातं. का बरं? त्यांनी फक्त राम प्राप्त करून घेतला म्हणून. द्वापार युगामधले सगळेचे सगळे त्यांनी जे भक्त आहेत त्या भक्तांची नावं आज घेतली जातात. त्याचं कारण फक्त त्यांनी परमात्मा प्राप्त करून घेतला म्हणून. हे चिंतन मी का तुमच्या समोर मांडतो? जरा तुलना करून बघा ना. यांचं त्यांनी महाराज भगवंताची प्राप्ती केली, नाव शिल्लक राहिलं. आपलं असं काय आहे महाराज की जेणेकरून आपलं काय शिल्लक राहील? नाही विचार तुमच्या मनात पडला का? विचार पडण्यासारखं बोलतोय. काय आपण असं कर्तृत्व केलं की आपलं नाव त्यांनी शिल्लक राहील? काही नाही. नाव शिल्लक ठेवण्याकरिता काय करायचं असं मला म्हणायचं नाही. त्यांनी नाव शिल्लक ठेवण्याकरिता भक्ती नाही केली, त्यांचं राहिलं. त्यांनी ते अट्टहास करून नाही, त्यांचं आपोआप राहील. हा महत्वाचा विचार आहे. तसं आपल्या याच्यात काय शिल्लक राहील आणि का नाही राहणार? त्याचं कारण आपण जे मिळवायचं ते मिळवणार नाही म्हणून. जे मिळवण्याची आपण त्यांनी ज्याच्याकरिता आपण जन्माला आलो आणि ते आपण मिळवलं नाही म्हणून आपलं काही शिल्लक राहणार नाही. मग काय मिळवायचंय? परमात्मा प्राप्त करून घ्यावा. तो अविनाश आहे.
तो अविनाश आहे म्हणून त्याच्यासारखं करतो. अविनाश करी आपुले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. गोविंदाचं पिसं मनाला लागलं पाहिजे. मग तो गोविंद नाम परमात्मा आपल्यासारखं करून घेतो. आणि एकदा का भक्त त्याचा झाला की मग तो भक्त त्याच्यासारखाच होऊन राहतो. फार महत्वाची गोष्ट. त्यानं आपलं त्याला भक्ताला करून घेतलं की मग त्याचं जीवन पूर्णतेच्या दिशेने जाऊन तो स्थिर होतो. आजही त्याचा डंका त्यांनी अशा पद्धतीने वाचतो. म्हणून आपलं जीवन आपण भगवंताच्या चरणी समर्पित करावं. आणि काय मागू नाही महाराज. बाकीचं सगळं त्यांनी मागायचं. आताच आपण ऐकलं ध्रुवानं मागितलं नाही. प्रल्हादाच्या समोर भगवान विनंती करत होता. एक तर देवानं हातच जोडले प्रल्हादाच्या समोर. प्रल्हादाला हात जोडून देव त्यांनी म्हणतोय प्रल्हादा मला क्षमा कर. अरे देवा तू क्षमा मागतो. काय असं क्षमा मागण्यासारखं आहे. का क्षमा मागतो. म्हणे माझ्यामुळे तुला उंच कड्यानं फेकून दिलं. माझ्यामुळे तुला उकळत्या तेलात टाकलं. माझ्यामुळे तुला समुद्रात नेऊन फेकून दिलं. माझ्यामुळे तुला विष पाजलं. माझ्यामुळे तुला हत्तीच्या पायाखाली दिलं. माझ्यामुळे तुला सापांमध्ये नेऊन टाकलं. माझ्यामुळे तुला जाळण्याचा प्रयत्न केला. सगळं माझ्याचमुळे झालं ना. म्हणून मी तुझी क्षमा मागतो. देव प्रल्हादाची क्षमा मागतो. क्षमा मागतोय. प्रल्हादजीने देवाच्या तोंडावर हात ठेवला. म्हणजे देवा अरे एवढं जरी सगळं झालं असलं ना तरी सुद्धा मला कुठे काय झालं. त्याने फेकलं काय जाळलं काय मारण्याचा प्रयत्न केला काय. मी जसाची तसाच आहे. का तू मला सांभाळण्याकरता आलाच ना. त्याचं कारण मी तुला शरण आलो होतो. मी माझं काम केलं. तू तुझं काम केलं. महत्वाचा मुद्दा आहे. मग म्हणे आता मी प्रसन्न आहे. माग तुला काय मागायचं. तुला जे मागशील ते मी द्यायला तयार आहे. तो मला काहीच नको आहे. तरी पण माग ना प्रल्हादा काय पाहिजे. तरी पण काहीच नको म्हणला. मग हट्टालाच पेटला देव. अरे तू मागितलंच पाहिजे. मग काय मागितलं माहितीये तुम्हाला. यदि राशी समय कामम वरस्तम वरदर्शभा. हे वर देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या भगवंता एकच वरदान दे. मला जगाकडेच काय तुझ्याकडे सुद्धा कधीच काहीच मागण्याची अपेक्षा निर्माण होऊ देऊ नको. एवढंच वरदान दे. तुम्हाला नाही कळालं मी काय म्हणतो. ऐकण्यासारखं बघा ना. परत एकदा ऐका. ऐकण्यासारखं सांगतोय. हे बघा ते काय म्हणले. देवा जगाकडेच काय पण तुझ्याकडे सुद्धा मला कधीच आणि काहीच मागायची इच्छा होऊ देऊ नकोस. एवढंच मला वरदान दे. म्हणजे निष्काम भाव महाराज. काहीच मागायचं नाही. असं आपल्या मनाला विचार बरं आपल्याला काही मागायचं शिल्लक राहिलं नाही असं झालंय का. आपल्याला हे पाहिजे. आपल्याला ते पाहिजे. आपल्याला फलानं पाहिजे. आपल्याला विस्तानं पाहिजे. आपल्याला काम पाहिजे. आपल्याला वासना पाहिजे. आपल्याला विषय पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे. ज्या दिवशी आपण निष्काम होतो. ज्या दिवशी आपल्याला काहीच त्यांनी मागायचं नसेल त्या दिवशी परमात्मा आपलाच आहे महाराज. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. तो दास होत असतो. त्याचा फार महत्वाचा विचार आहे. या जगामध्ये बाकीचं काही मागण्यापेक्षा देव मागितलं पाहिजे. आणि ज्याला खरंच त्यांनी असं वाटत असेल की मी जन्माला आलो. मी देवाच्या प्राप्तीकरिता जन्माला आलो. शरीर देवाच्या प्राप्तीकरिता. इंद्रिय देवाच्या प्राप्तीकरिता. आयुष्य देवाच्या प्राप्तीकरिता. बुद्धी देवाच्या प्राप्तीकरिता मिळालेली आहे. आणि ही जर त्यांनी असंच व्हायला गेलं. हे शरीर जर त्यांनी महाराज एक दिवसामागून दिवस सरायला लागले. त्याच्यामागून आठवडे सरायला लागले. त्याच्यामागून महिने सरायला लागले. त्याच्यामागून वर्ष सरायला लागले. बघा ना विचारून आपल्या मनाला आपण किती वर्षाचे झालं. एका मागे एक त्यांनी महाराज वर्ष चालले ना महाराज. आणि कधी त्यांनी शेवटाला मसनवाट्यात नेऊन घालतील सांगता सुद्धा येत नाही. किती वेगात चालले महाराज. हा काळ वेगात पुढे पळतोय. हे असंच जर त्यांनी संपून गेलं आणि परमात्मा जर प्राप्त नाही झालं मग शरीर मिळाल्याचा काय फायदा झाला. गाढवाला कुत्र्याला मिळालं ते त्यांना त्याचं ज्ञान नाही. ते भजन पूजन करू शकत नाही. कधी गाढव वारीला गेलेले पाहिले तुम्ही. गाढव कधीच वाऱ्या करीत नाही. खरंच नाही करीत. खरंच नाही करीत. ते हसते. खरंच गाढव बैल तरी करतील वाऱ्या केल्या. बैलगाड्या जर झोपून येत बैल वारा करतात. पण गाढव कधीच वारीला जायचे नाही. का त्यांना ज्ञानच नाही वारी करायचं. त्यांना परमार्थ करण्याचं. याच दे गड देवाचे भजन आणि कहे चार नाही कोणी. आणि कहे चार नाही कोणी. याच दे गड देवाचे भजन आणि कहे चार नाही कोणी. आणि कहे याची देही घडे देवाचे भजन. ची शब्द लावला ना चकार लावला त्याला. बाकीचे सगळे सांगूच नका. पुढचे कुत्रे मांजरं सांगायचे तुम्हाला कॅन्सर. गाढवच नाही कोणीच नाही परमार्थ करू शकत. त्यांना परमार्थ करण्याचा विषयच नाही महाराज. मग विषय परमार्थ कोणाचा. माणसाचा आहे. आपण जर मनुष्य असलो. आपण मनुष्य झालेलो आहोत. कशाकरिता झालो. फक्त परमार्थ करण्याकरिता झालो. दुसऱ्या कोणत्याच कारणाकरिता आपण मनुष्य झालो नाही. मग मनुष्य शरीर जर मिळालेलं आहे आणि त्याच्यात परमार्थ न करता आपण त्या मनुष्य शरीरातला अमूल्य किमतीचा काळ अमूल्य किमतीचा वेळ अन्य अन्य गोष्टींच्या प्राप्तीकरिता जर खर्च करत असलो तर आपण फुकट मिळालेलं हे आयुष्य संपून टाकतो. हे त्यांनी सगळंचे सगळं आपण घालवतो. आणि हे जर त्यांनी महाराज निघून गेलं यातली विरशिरी जर संपून गेली. परमार्थ करण्याची जर त्यांनी साधना याच्यामधून घडते. हे साधनच जर क्षीण झालं आणि परमात्मा जर प्राप्त नाही झाला मग काय उपयोग होईल महाराज.
म्हणून त्यांना आतापर्यंत जेवढा काळ गेला असेल तो जाऊ द्या, तो अनभिज्ञ होऊन त्यांनी अशा पद्धतीने घालवला. पण आपल्याला माहितच नाही काय ते तिचं आतापर्यंत गेलं असेल, गेला जाऊ करता. आज ज्या दिवशी जाग आली, ज्या दिवशी ज्ञान झालं, त्याच दिवशी तयारीला लागलं पाहिजे. मला परमात्मा पाहिजे. राजा परीक्षितावर संकट आलं, त्याला मरण संकट असं म्हणतात. तो त्यांनी गेला जंगलामध्ये, त्याची सगळी कथा मला सांगायची आणि तुम्हाला माहिती आहे. तो गेला पाणी पिण्याकरिता, त्याला पाणी मिळालं नाही आश्रमामध्ये. त्याने मेलेला साप शमीक ऋषींच्या गळ्यात घातला. मग शमीक ऋषींना कळालं नाही, पण त्यांचा मुलगा होता शृंगी, त्याने पाहिलं की माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप घातलेला. तो रागावला, त्यानं रागावून शाप देऊन टाकले. इति लंघित मर्यादा तक्षक सप्तमे हानी दंशस्तिस्व कुलांगारम. तो त्यांनी महाराज तक्षक नावाचा सर्प येईल आणि त्याला दंश करेल, 7 दिवसात त्याचा मृत्यू होईल. मग राजापर्यंत निरोप गेला. राजाला कळालं मला 7 दिवसात मरायचंय. किती दिवस? 7 दिवस. राजाला किती दिवसात मरायचं होतं? 7 दिवसामध्ये. आपल्याला 7 दिवस पक्की आहेत? कन्फर्म? ते नाही म्हणतात आणि त्यांचं खरं आहे. अरे क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर आहे महाराज. तू म्हणा बाबा आता बोलत होता आपल्यासमोर, लगेच वैकुंठ गमन. असं होऊ शकतं? काय सांगता येतं महाराज? म्हणून त्यांनी महाराज कोण कधी त्यांनी थांबेल, कोणत्या वेळेला थांबेल सांगता येत नाही, ठरलेली गोष्ट आहे. काही क्षणात त्यांनी माणसं माशी पाख पाखडे तो हे सरे, माशीनं पंख हलवायला जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात जातं महाराज. जेवायला बसलेलं असलं तोंडातला घास गिळायच्या आत मरण येऊ शकतं. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, घास गिळायची सुद्धा सत्ता आपल्या हातात नाही. तोंडातला घास असाच राहतो, मरण लगेच येतं. म्हणून 7 दिवस राजाला शाश्वती आहे जिवंत राहण्याची. आपण छातीला हात लावून ठामपणे म्हणू शकत नाही महाराज आपण 7 दिवस जागणारच. मी काय वाईट वाचण्याचं नाही महाराज, कोणी मरावं अशी माझी अजिबात वाचना नाही. पण हे सांगणं क्रमप्राप्त गरजेची गोष्ट आहे महाराज. कधी मरण येईल कोणाला सांगता येत नाही. राजापेक्षा आपल्याला घाई आहे. त्याला 7 दिवस आहे, आपल्याला 7च आहेत महाराज. बघा मोजून तुम्ही, शनिवार मंगळवार बुधवार काय भोकलेवार सुद्धा सगळं, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार, किती झाले? 7 वार झाले महाराज. आमचे भागाभाऊ कुठे गेले काय नाही. त्या भागाभाऊला मला, आम्हाला दोघांना वार समजत नाहीत, आम्हाला तारखा समजत नाहीत, आम्हाला काहीच समजत नाही. आम्हाला फक्त एकच कळतं, आज सकाळी कुठे कीर्तन आहे आणि संध्याकाळी कुठे कीर्तन. एवढाच धंदा आम्हाला, दुसरा काहीच धंदा नाही. बाकी काही कामच नाही, फक्त त्याने वार सुद्धा समजायचं काम नाही. म्हणून 7 दिवस त्यांनी मी तुमच्या समोर सांगितले. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार ऐक नाही रविवार, असे 7 दिवस झाले. आपल्याकरता अजून प्लुटो वार, नेपच्यून वार, हर्षद वार असे तयार झालेत का? झाले नाहीत आणि होणार सुद्धा नाहीत, कधीच नाही होणार. आपल्याला सुद्धा एवढ्यातच मरायचंय, हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे काळ किती जवळ आला असेल आपल्याला सांगता येत नाही. जसा त्यांनी बोका उंदीर त्यांनी मला खाण्याकरिता पाहत उंदीर घेऊन जाई बोका, पाहत उंदीर घेऊन जाई बोका, उंदीर घेऊन जाई बोका, पाहत उंदीर घेऊन जाई बोका. पैसा काढ लोका घेतोसे, पैसा काढ लोका घेतोसे, पाहत उंदीर घेऊन जाई बोका, पाहत उंदीर घेऊन जाई बोका. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. फार महत्वाचा मुद्दा आहे. जसा त्यांनी बोका उंदराला पकडून नेतो आणि तो असा सहज नेत नाही, तो उंदराकडे आधी लक्ष लावून बसतो, मग तो असा टपून बसतो. त्याची एक पद्धत असते महाराज उंदीर पकडण्याची. आम्ही काही उंदर पकडायला जात नाही, पण मी बोका उंदीर पकडताना पाहिलाय. मला माहिती आहे कसा पकडतो. दबी धरून बसतो आणि टक लावून त्याच्याकडे पाहतो आणि ती टक लावून त्यांनी मला त्या उंदराच्या सगळ्या हालचालींकडे बारीक लक्ष देतो. एवढा चपळ असतो तो बोका, जाऊन त्याच्यावर झडपच घालतो महाराज. मग उंदराला काय करता येत नाही. एक झापड बसली का बोक्याची, मग उंदीर वळवळ करीत नाही. जिवंत असलं तरी पळण्याचा प्रयत्न करीत नाही. त्याला वाटतं आपलं काम झालेलं आहे, तो उचलूनच नेतो महाराज. त्याचं ऑपरेशन करतो डायरेक्ट. हे जसं आहे ना तसाच त्यांनी काळ सुद्धा बोक्यासारखा दबून बसलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांकडे पाहतोय. म्हणून त्यांना आणि कधी त्यांनी येईल झडप घालील, कोणाचा नंबर लागेल सांगता यायचं नाही महाराज. मला एवढंच सांगायचं, नंबर लागायच्या आधी देव प्राप्त झाला पाहिजे. नंबर लागायच्या आधी देव प्राप्त झाला पाहिजे. जर आपला नंबर लागला मध्ये जण मनुष्य शरीर मिळून जर देव प्राप्त नाही झाला तर खरं सांगू का,
ज्याच्यामध्ये आपण अडकलो ना महाराज, त्यातलं एकही कामाला येणार नाही. खरं सांगतो, ती बायको, तो मुलगा, ते घर, ते मित्र, तो परिवार, ते भाऊबंद, ते सोयरे, हे सगळे आपल्या डोळ्यासमोर दिसतात. हे नंबर लागल्यानंतर त्यांनी मसनवाट्यापर्यंतच येतात. नाही कळलं तुम्हाला? त्याच्या पुढे यातलं एक सुद्धा येत नाही. कळू येईल अंतकाळी प्राण पायनाचे राहते निराळे राधापुरे नाचणे. कळू येईल अंतकाळी प्राण पायनाचे राहते निराळे. प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांगा पोरे सकळ सगळेच सांगून टाकले खाली. सगळेच बाजूला राहतात. त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो, ज्या देहावर फार प्रेम करतो आपण त्याच्याकरता काय काय नाही करत महाराज. याला पावडर गंध लावतो, काय काय याच्या सुविधा करतो. हे शरीर सुद्धा बरोबर येत नाही. हे फक्त चितेपुरतच राहतं. म्हणून त्यांनी महाराज हे शरीर चितेपुरतच मर्यादित आहे. हे पण पुढे नेता येत नाही. मग जावं लागतं. मात्र एकच येतं आपल्याबरोबर, आपलं कर्म आपल्याबरोबर. कर्मानुगो गच्छति जीव एका धनानि भूमो पशवस्य गोष्टे भारी अग्रहद्वार मित्र स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. किती मुद्दे सांगितले बघा. धन आणि भूमो. पूर्वीच्या लोकांना धन ठेवायला जागा नसायची. त्या काळात बँका पतसंस्था झाल्या नव्हत्या. मग ते काय करायचे, घरात खड्डा घ्यायचे आणि खड्ड्यात घालून ठेवायचे, जमिनीत धन पुरायचे. आताच जर सुभाषित करायचं तो म्हणला तर धन आणि बँको असं म्हणलं असतं. ते धन आणि भूमो म्हणलं, ते धन भूमीत त्यांनी ठेवायचे. धन आणि भूमो ते तिथंच राहतं. हा मेल्यावर बरोबर नेता येत नाही. पशुवस्य गोष्टे, गोष्ट म्हणजे त्यांनी गोठा. पशु त्यांनी गोठ्यातच राहतात. त्या काळात पशुला धन मानलं जायचं. ज्याच्या घरी जास्त बैलजोड्या तो जास्त श्रीमंत मानला जायचा. हा महत्वाचा विचार आहे. आता त्यांनी ते मला बाकी ते सांगण्यात वेळ जाईल ना महाराज. म्हणून त्यांनी तो श्रीमंत मानला जायचा. पण ते पशु किती प्रेम पशूंवर करणारे लोक होते ते सुद्धा पशु गोठ्यातच राहत होते. पशुवस्य गोष्टे. भार्या म्हणजे पत्नी, गृहद्वार. पत्नी घराच्या दारापर्यंतच राहते. मित्र स्मशाने, फार प्रेमाचे मित्र असतील स्मशानापर्यंत येतात. आणि मग देहश्चितायाम, देह फक्त चितेपुरताच राहतो महाराज. मग कोण बरोबर येतं? कर्मानुगो गच्छति जीव एकः. आपलं कर्म आपल्या बरोबर येतं. कोणी बरोबर येत नाही. ज्याच्याकरता अट्टहास त्यांनी करत असाल यातलं कोणी जर आपल्या बरोबर येणार नाही. बरं फार धन जमा केलं ते बरोबर म्हणजे सांगा, ते कवडी गेली नाही. त्यांनी मोठ्या मोठ्याची चार त्यांनी चौकाड्यांचं ज्यांचं आयुष्य होतं त्यांना कवडी बरोबर नेता आली नाही. आपलं कुठं बॅलन्स बरोबर जाणार आहे महाराज. बरं 4-5 पेट्या भरून घेतल्या आणि यम आला त्याला म्हणले बघू अजून 4-6 दिवस नेऊ नको, तुला 5 पेट्या देतो. मग तू तुझं चलन तिथं चालत नाही. ते घेऊन काय करतो हा महत्वाचा विचार. ते ऐकत नाही महाराज. हे चलन गोळा करून करता का काय त्यांनी, हे पण तिथे कामाला येत नाही. असं त्यांनी काही बरोबर येत नाही. मग कोणाकरता अट्टहास करता. हे जे शरीर मिळालं सार्थकी लावलं पाहिजे. हे त्यांनी महाराज सार्थकी लागणं. कशानं सार्थकी लागेल? फक्त विठ्ठलची एक देखल्या देव प्राप्त झाल्यानं सार्थकी लागेल. राजा परीक्षिताला 7च दिवसात मारायचा हा मुद्दा आपला सुरू होता. राजा त्यांनी महाराज शरण गेला भगवती गंगेच्या समोर. ऋषीमुनी त्यांनी आले, ऋषीमुनींना शरण गेला आणि मग त्यांच्या समोर खरं सांगितलं मला 7 दिवसात मारायचं, मी पाप करून आलो, मला वाचवा. काय त्यांनी लवकरात लवकर मरणाऱ्या माणसाच्या मुक्तीचा उपाय तुम्हाला सांगा. मग त्याला त्यांनी शुकाचार्य महाराजांची भेट झाली. शुकाचार्य आले. शुकाचार्यांच्या समोर त्याने दंडवत प्रणाम केला. त्यांना उंच आसनावर बसवलं. हे हरि की कथा सुनाने वाले, हरि का दरस दिलाने वाले, तुमको लाखो प्रणाम, तुमको लाखो प्रणाम. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में, तुमने आकर बल जगाकर जीवन कर दिया निहाल. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दरस दिलाने वाले, तुमको लाखो प्रणाम, तुमको लाखो प्रणाम. प्रणाम, दंडवत प्रणाम त्यांनी शुकाचार्यांच्या समोर केला. हात जोडून विनंती करतोय सद्गुरुनाथा, हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे, वदकवना धावू. भगवंताचं स्तवन केलं. श्रीगुरूंच्या समोर त्यांनी साष्टांग प्रणिपात केलं. ते प्रसन्न झाले आणि भगवंताचं चिंतन करण्यासारखी साधना सांगितली. श्रोतव्यादिनी राजेंद्र नृणाम संती सहस्रशः. तुला सांगतो म्हणजे राजा ऐक, तुला साधना कर. काय साधना करायची? श्रोतव्य कीर्तितव्यस्य स्मर्तव्यश्चता भयम. 3 गोष्टी सांगितल्या. तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी, श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चता भयम. तस्मात भारत सर्वात्मा, जगाचा मालक आहे परमात्मा. त्या भगवंताचं त्यांनी गुणानुवाद कानाने ऐक. श्रोतव्य
ती गुणांवाद तोंडानं सांग, कीर्तितव्य, आणि मनामध्ये भगवंताचं स्मरण कर, स्मर्तव्य. तू जर भगवंताचे गुणांवाद कानाने ऐकशील, जर भगवंताचे गुणांवाद गाशील आणि भगवंताचं अखंड स्मरण करशील, तर तुला अंतकाल समयाला भगवंताचं स्मरण होईल आणि तुझा उद्धार होईल. राजाने हेच केलं महाराज. राजानं 7 दिवस त्यांनी भगवंताचं चिंतन कानाने ऐकलं. तो अखंड त्याचं मनन करत राहिला. त्याच्या मनामध्ये त्याने भगवंताचं प्रेम उचंबळून वाहू लागलं आणि 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा उद्धार झाला. महाराज म्हणतात, हे श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसा मुक्ती झाली तया, त्याची 7 दिवसा मुक्ती झाली तया. तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली त्या, 7 दिवसा मुक्ती झाली त्याची, 7 दिवसा मुक्ती झाली त्या. राजा परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसा मुक्ती झाली तया. तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसा मुक्ती झाली तया. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तर या 7 दिवसात राजाचा उद्धार झाला. महाराज भगवंताचं चिंतन केलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतोय. राजाकडे शाश्वतीचे 7 दिवस होते आणि म्हणून त्याला त्यांनी उद्धारापर्यंत जाता आलं. महत्वाची गोष्ट आहे. मग आपणही असा विचार करा की त्यांनी राजापेक्षा कमी वेळ कदाचित आपल्याकडे असू शकतो. मग आपण जर उद्धरून जायचं असेल तर काय केलं पाहिजे? आजपर्यंत भगवान स्वप्नात आला नाही, आजपर्यंत भगवान त्यांनी कधी भेटलं नाही. एखाद्याला भेटलं असेल, मला ऑब्जेक्शन कोणावर घ्यायचं नाही. याच्यात असा एखादा महात्मा असू शकतो की भगवंताचा त्याला अखंड संग झाला असेल. 1000 वेळेला माझं त्याच्या समोर दंडवत प्रणाम आहे म्हणत, विराळा ऐसा कोणी त्याची लोटांगणी, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. असे काही महात्मे आहेत ना महाराज की जे चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी, जगा माझी, ते लुप्त आहेत, लोकांच्या समोर प्रगट होत नाहीत. आमचं म्हणजे उथळ पाण्याला फार खळखळाट असतो ना, तसं आम्ही हिंडत राहतो. पण जे खरोखर भगवंताच्या जवळ गेले ते त्याच्या जवळच राहतात, ते जगासमोर येत नाहीत महाराज. असा एखादा महात्मा असू शकतो. म्हणून त्याला भगवंताची प्राप्ती झाली. पण ज्यांना झाली नाही त्यांच्याकरिता सांगतो. ज्याला झाली त्याचं कशाला सांगत बसू? ज्याला नाही झाली त्यांच्याकरिता सांगतो. त्याला आपलं मन साक्षीदार आहे ना सगळ्यांचं, की आपल्याला परमात्मा भेटला की नाही भेटला हे लोकांनी कशाला सांगायला पाहिजे? आपलं मन सांगेल ना आपल्याला परमात्मा भेटला की नाही भेटला. आणि जर त्यांनी आपलं मन म्हणत असेल आपल्याला परमात्मा भेटला नाही आणि परमात्मा भेटला तर नाहीच नाही, मनुष्य शरीर मिळालं, वेळ फार कमी आहे, मग काय केलं पाहिजे? साधन केलं पाहिजे. मग ते साधन त्यांनी काय केलं पाहिजे? भगवंताचं स्मरण, श्रोतव्य केलं पाहिजे, कीर्तितव्य केलं पाहिजे, स्मर्तव्य केलं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी आपल्याला जर उद्धरून जायचं असेल आणि आपल्याला जर भगवत प्राप्ती कमी काळामध्ये जर करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? त्याची साधना मोठ्या मोठ्या महापुरुषांनी सांगितली. आपला जो संप्रदाय अनादी, संप्रदायाचं लक्षण करताना गुरुजी सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. जरा कान उंच करून ऐका. आपण संप्रदाय संप्रदाय म्हणत राहतो सारखं. आपण म्हणतो आमचा वारकरी संप्रदाय, आमचा आमका संप्रदाय, असं संप्रदाय म्हणतात की नाही. संप्रदाय म्हणजे काय हो? संप्रदाय हा त्यांनी महाराज अनादी असावा, त्याच्या ठिकाणी अनादित्व असावं. नंबर 1. संप्रदाय हा देव मान्य असावा. संप्रदाय हा त्यांनी संत मान्य असावा. संप्रदाय हा शास्त्र मान्य असावा आणि संप्रदाय हा सफल असावा. किती गोष्टी सांगितल्या? 5. अनादी म्हणजे काय? ज्याची सुरुवात कधी झाली माहित नाही. त्यातले पहिले संत आहेत. अनादी म्हणत असताना पहिले संत सनकाधिक संत. मी म्हणतो का तुकोबरा म्हणतात, तुम्ही सनकाधिक संत नविता कृपावंत, एवढा करा उपकार, किंवा अजून प्रमाण सांगतो तुका म्हणे ज्या ते सनकाधिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग. म्हणून पांडुरंग परमात्म्याचं ध्यान मी करतो असं नाही, सनकाधिक संत करतात. मग ते सगळ्यात पहिले संत आहेत, सनकाधिक संत. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हा संप्रदाय त्यांच्यापासून चालत आला म्हणून अनादी आहे. बरं, हा त्यांनी देवाला मान्य आहे. देव या संप्रदायामध्ये संतांच्या समोर उभा आहे. कीर्तनात उभा राहतो देव. नुसतं उभा राहतो असं नाही, नाचतो देव. फक्त नाचतो नाही, पितांबर गळूस तर नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. देवाला मान्य आहे आपला संप्रदाय म्हणून तर नाचतो. मी फक्त येतो म्हणलो असतो, फक्त बसतो म्हणलो असतो तर जमलं नसतं. त्याच्यापेक्षा पुढचं सांगितलं, येतो नाचतो, त्याच्यापेक्षा पुढं म्हणजे पितांबर गळूस तर नाचतो. मग त्याला मान्य असल्याशिवाय नाचतो का? देव मान्य आहे. अनादी संप्रदाय, देव मान्य आहे, संत मान्य आहे. सगळ्या संतांना हा संप्रदाय मान्य आहे.
संत याच्यामध्ये कार्य करतात, ते लोकांना सांगतात मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरिल पार भवत असत, किंवा ते म्हणतात होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी का, अशी ते आपल्याला त्यांनी वर्णन करून सांगतात. माझे जीवेची आवडी पंढरपुराने नगुडी पांडुरंगी मनरंगली गोविंदाची कोणी दिली. संतांना हा संप्रदाय मान्य आहे, महत्वाची गोष्ट आहे. हा वेद मान्य असणारा संप्रदाय, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चाललो. हा वेदाच्या मार्गाने संत या संप्रदायाच्या माध्यमातून गेले. हा शास्त्र मान्य असणारा संप्रदाय आहे. शास्त्राला त्यांनी मान्य आहे महाराज. शास्त्र त्यांनी सकल शास्त्रांचा विचार आणि ती इतुलाची निर्धार विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. शास्त्र सुद्धा याला म्हणतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेवटचा आहे तो म्हणजे सफल असणारा संप्रदाय. या संप्रदायामध्ये आल्यानंतर फल प्राप्त होतं. काय फल प्राप्त होतं? मोक्ष रूपी फल प्राप्त होतं. काय फल प्राप्त होतं? परमात्मा दर्शनाचा लाभ रूपी फल प्राप्त होतं. असं फल देणारा हा संप्रदाय. मग आजचा संप्रदाय का नाही? अनादि संप्रदाय आणि सफल असणारा संप्रदाय. मग अनादि म्हणल्यावर त्याच्यात बरेच साधू संत झाले. मग आपल्याला जर संप्रदायाच्याच माध्यमातून मुक्त व्हायचं असेल तर मागून जी परंपरा आपल्यापर्यंत चालत आली त्या परंपरेने आपण चाललं पाहिजे की नाही? मग इथून मागच्या लोकांनी आपल्याला काय सांगितलंय, काय त्याचा विचार केला पाहिजे की नाही? त्यांनी सांगितलं भगवंताला शरण जा. कोणी कोणी सांगितलं भगवंताला शरण जा? ते त्यांनी संकादिकांनी सांगितलं भगवंताला शरण जा. ते शुकाचार्यांनी सांगितलं संता भगवंताला शरण जा. आणि असं तसं नाही सांगितलं, हात उंच करून जगाला सांगितलं आणि उदाहरणं देऊन देऊन सांगितलं. ज्याचं वर्णन आपण आता सध्या पाहिलं राजा परीक्षिताचं. अरे तुम्हाला जर उद्धरून जायचं असेल आणि तुमच्याकडे जर फार कमी वेळ असेल तर चिंता करू नका. राजा परीक्षितासारखा 7 दिवसात उद्धरून गेला. हात उंच करून त्यांनी संकादिक संत आणि शुकाचार्य जगाला वर्णन करून सांगतात. महाराज सांगू शुक संकादिक उभारीला बाहो, 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 संकादिक उभारीला बाहो, शुक संकादिक उभारीला बाहो. परीक्षित बाहो दिसा साता, परीक्षित बाहो दिसा साता, औधिकारे स्मरणाचा भावा, उठा उठिकारे स्मरणाचा भावा. शुकाचार्यांनी सनकादिक संतांनी हात उंच करून राजा परीक्षितच उदाहरण देऊन सांगितलं महाराज. ते म्हणजे शुक सनकादिकी उभारेला बाहो. आपले जे आदी संत आहेत त्या संतांनी हात बाहो म्हणजे हात उंच केलेला आहे आणि उंच हात करून लोकांना पालवून सांगितलेलं आहे, हात मारून सांगितलेलं आहे. उभारीला हात जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी. हात उंच करून आहे की नाही महाराज? त्या महत्वाचा विचार. पण हात उंच करून त्यांनी सांगितलं जातं. म्हणून त्यांनी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. बाह्या म्हणजे हात उंच करून त्यांनी वेद आणि शास्त्र त्यांनी सांगतात. हात उंच करून सांगणं म्हणजे सगळ्यांना प्रकर्षानं जाग करून सांगतात. मग सगळ्या जगाला जाग करून सांगतात बाबांनो, तुम्हाला जर त्यांनी खरोखर मनुष्य शरीर मिळालं असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल एक क्षणभंगूर आहे, कोणत्या वेळेला त्यांनी निघून जाऊ शकतं आणि भगवंताची प्राप्ती करण्याकरिता मिळालेलं आहे आणि अजून भगवंताची प्राप्ती झाली नाही, मग जर शरीर पडलं मग काय करायचं असा प्रश्न जर उभा राहत असेल तर चिंता करू नका. राजा परीक्षितकडे बघा. तो 7 दिवसामध्ये उद्धरून गेला. परीक्षितीला हो म्हणजे त्याने घाई केली. दिसा साता 7 दिवसात परीक्षितीचा उद्धार झाला. तसा आपल्या सर्वांचा सुद्धा 7 दिवसामध्ये उद्धार होऊ शकतो. हा महत्वाचा विचार. ठीक आहे महाराज, कळालं. परीक्षितीचा जसा 7 दिवसामध्ये उद्धार झाला तसा आमचा उद्धार होऊ शकतो. मग उद्धार होण्याकरिता परीक्षितीने काय केलं साधन? म्हणे परीक्षितीने भगवंताचं स्मरण केलं आणि अट्टहासपूर्वक त्यांनी भगवंताचं स्मरण केलं. त्या स्मरणानं परमात्म्याला त्यांनी त्याला घेण्याकरिता यावं लागलं. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी जर आम्हाला उद्धरून जायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही सुद्धा घाईघाईनं भगवंताचं स्मरण करा. देवाला धीर निघणार नाही, तो तुम्हाला सोडवण्याकरिता. उठा उठिकारी मरणाचा धावा, उठा उठिकारी मरणाचा धावा, उठिकारी मरणाचा धावा, उठा उठिकारी मरणाचा धावा, उठा उठिकारी मरणाचा
धरवत नाही देवा धीर धरवत देवा नाही धीर धरवत देवा नाही धीर उठा उठी कारी मरणा देवा उठा उठी कारी मरणाचा उठा उठी कारी मरणाचा उठा उठी कारी मरणाचा धावा आम्ही काय साधन केलं पाहिजे महाराज सांगा. मला कळलं तुमचं म्हणणं की शारीरिक क्षणभंगूर आहे, आयुष्य संपून जाऊ शकतं, देव नाही प्राप्त झाला मग काय करायचं, आम्हाला देव पाहिजे आणि लवकरात लवकर देवाची प्राप्ती करून घ्यायची, काय साधन करावं. ते म्हणजे काय करू नका, उठा उठी करी स्मरणाचा धावा, स्मरण करा भगवंताचं आणि त्याचं स्मरण करून धावा करा. दोन गोष्टी एकत्र सांगितल्या. धावा करायचं म्हणलं, ज्याचा धावा करायचा त्याची आठवण पण केली पाहिजे ना, फार महत्वाची गोष्ट आहे. तो तातडीने येतो महाराज, त्याला यावंच लागतं, पर्यायच नसतो दुसरा. पांडवांच्या घरी जेवणाचं आमंत्रण होतं देवाला, म्हणे पंगत आहेत आणि देवाला आमंत्रण द्या. कोण देवाला आमंत्रण द्यायला जाईल म्हणे भीमाला सांगा. मग तो भीम म्हणला मी जातो देवाला बोलायला. कोणी जाऊ नका, मी आपला देवाला घेऊन ये. मग ते जेवायचा कार्यक्रम महिनाभराने होता. मग भीमाला म्हणायला लागले 8 दिवसाला आलं. भीमा अरे तू जा ना अजून हस्तिनापुराला, तिकडं हस्तिनापुरातून द्वारका किती लांब आहे, तू जा देवाला आणायला. तो म्हणला मी जाईन, तुम्ही तुमची तयारी करा. 2 दिवस राहिले महाराज, तरी भीम जाईन. आता कधी जाशील आणि कधी येशील, एवढ्या लांबून त्यांनी यायचं, मग काय करायचं. तरी पण त्यांनी भीम जायला तयार नाही. रात्र निघून गेली, आता सकाळ त्यांनी उगवली, आज जेवणाचा कार्यक्रम आहे आणि तरी पण भीम जाईना. म्हणलं स्वयंपाक झाला का, म्हणले झाला स्वयंपाक. अरे मग देव अजून नाही भीमा, तुम्हाला काय करायचं, देव येणार आहे. मग म्हणले अजून आला नाही. म्हणले मग ताटं वाढले का, आता काय करायचं. म्हणले ताटं घ्या वाढून. ताटं वाढायची तयार झाली आणि अजून त्याने देव आला नाही. मग काय करायचं, बाहेर गेला घराच्या. आणि त्याची ती गदा होती हातात, ती बरीच जड होती मला, तिचं काय ती वजन सांगतात, फार मोठं माझ्या ध्यानात नाही. ती धरली गदा आणि गदा धरली अशी उंच त्याने आकाशात फेकली आणि फेकल्यानंतर त्यांनी महाराज भगवंताचा धावा केला आणि भगवंताचं स्मरण केलं. 2 गोष्टी केल्या. भगवंताचं स्मरण करून मुंडकं खाली ठेवलं असेल आणि भगवंताचा मनातली मनात धावा सुरू केला. जर आता तू आला नाही तरी गदा वर गेलेलीच आहे. जेवढ्या वेगानं वरती गेली तेवढ्याच वेगानं खाली येणार. मी माझं मुंडकं खाली केलं तर ती बरोबर माझ्या डोक्यात पडणार आणि मी मरणार. तुला जर वाटत असलं मी जिवंत राहावं तर तू आला पाहिजे, असं मनातली मनात भीम देवाला म्हणत होता. त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर ती गदा त्यांनी भीमाच्या डोक्यापर्यंत यायच्या आत देव समोर आलाच नाही. वरचीवर गदा त्यांनी धरली. भीमा ही काय पद्धत आहे आमंत्रण द्यायची, ही अशी पद्धत असते का आमंत्रण द्यायची. जेवायला बोलायचं नाही असलं आमंत्रण नाही, जीवावर येण्यासारखं आमंत्रण. म्हणजे काय केलं त्यानं स्मरण पण केलं आणि त्यानं धावा पण केला. आणि कसा केला, उठा उठी तातडीनं भगवंताचं तातडीनं स्मरण केलं. भगवंताचा त्याने अट्टहास करून धावा केला. त्याचा परिणाम धरवत देवा नाही धीर, देवाला धीरच निघला नाही. देवाला वाटलं आता जर नाही दिलं तर भीमाचा कार्यक्रमच आहे. बरं पुन्हा लोक मलाच नाव ठेवतील, बघा एवढा देवाचा भक्त होता देव सुद्धा सोडवायला सुद्धा साधा आला नाही. मग त्याच्याकरिता त्यांनी जावंच लागलं. आलाच महाराज तो, त्याला यावंच लागलं. फार महत्वाचा विचार आहे. एवढ्या तातडीनं आपण जर भगवंताचं स्मरण केलं, एवढा उठाउठी जर आपण भगवंताचा धावा केला तर भीमाकरता जर देव येऊ शकतो तर आपण काय सावध राहत का. तुमच्या लक्षात आलं काय, आपण त्याचेच लेकर आहोत ना. भीम त्याचं लेकर, मग आपण काय सावध राहत का, आपण त्याचेच आहोत ना, त्याला यावं लागेल ना. पण आपण तसं करत नाहीत, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून भगवंताचं स्मरण केलं राजानं तातडीनं. बघा राजानं त्यांनी भगवंताचा धावा केला तातडीनं, फार महत्वाची गोष्ट आहे. पकड़ बाहर घुराई नहीं तो डूब जाएंगे, डगर ये अगमन जानी पथिक में मूढ़ ज्ञानी, संभालोगे नहीं राघव तो कांटे चुभ जाएंगे, हमारा कुछ न बिगड़ेगा तुम्हारी लाज जाएगी. आमचं काय बिघडेल देवा, तुझी लाज जाईल ना, ये ना लवकर. असं त्यांनी महाराज भगवंताला अट्टहास करून म्हणू लागलं, राम शरणम राम शरणम राम शरणम त्राहि माम, कृष्ण शरणम कृष्ण शरणम कृष्ण शरणम त्राहि माम. देवा मला वाचव. असं त्यांनी म्हणत असताना भगवान खरोखर कृपाळू आहे. भगवंतानं राजा परीक्षितीचा उद्धार करून टाकला महाराज. हा दिव्य असणार. मग आपण काय केलं पाहिजे, आपण सुद्धा तेच केलं पाहिजे. महाराज म्हणतात उठा उठी करी तातडीने करा स्मरणाचा धावा. काय होईल, धरवत देवा नाही धीर, जसा त्यांच्याकरिता देव आला तसा तुमच्याकरिता येईल. एखादं उदाहरण सांगा ना, एवढ्या वेगात परमात्मा आला, कसं काय परमात्मा वेगात आला. मग ते उदाहरण म्हणले, अरे त्याच्या घरातलंच उदाहरण आहे. कोणाचं उदाहरण आहे, ते द्रौपदीचं उदाहरण आहे. द्रौपदीवर त्यांनी धर्म संकट आलं.
काय केलं, तिला भर सभेमध्ये अशा पद्धतीने आणलं, तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न सुरू झाला. जास्त त्या मला तुमच्या समोर सांग, तुम्ही सुज्ञ आहात, बऱ्याच दिवसाचे ऐकणार आहात, एका शब्दातही बरंच काय कळतं महाराज. हा, त्या दुर्योधनाला तिचा राग होता महाराज. त्या राग एवढाच होता, फक्त एकच शब्द म्हणली ती, आंधे का बेटा अंधा. म्हणून बदला घेण्याकरिता कार्यक्रम चालला होता आणि लोक त्यांनी त्या कर्णाला फार चांगलं म्हणतात. त्याला तो त्याचं ती कादंबरी वाचल्यानंतर लोक त्याला हिरो म्हणतात. हा महत्वाचा विचार. हा त्या कर्णानं सल्ला दिला मला त्याला, दुर्योधनाला. मला त्या द्रौपदीला आण भर सभेमध्ये आणि विवस्त्र कर. आणि पुन्हा मांडी घालून बसला होता, मांडी उघडी करून बसला होता, भर सभेमध्ये मांडी उघडी करून बसला. आणि त्या दुःशासनाला सांगितलं, जा तिला घेऊन ये आणि तिला त्यांनी विवस्त्र करून माझ्या मांडीवर आणून बसव. ती हरलेले आहेत महाराज, पांडव हरले होते महाराज द्रौपदीला. मग ती येत नव्हती, येत नाही म्हणली ती. मग काय करायचं, केस धरून पकडून आण म्हणते. केस धरून भर सभेमध्ये पकडून आणली. आता ती थोरली भाऊजाई होती, धर्माची पत्नी होती ना. मग दुर्योधनाची थोरली भाऊजाई होती. थोरली भाऊजाई आईच्या जागेवर असते, धाकटी भाऊजाई मुलीच्या जागेवर असते. धाकट्या भाऊजाईला मुलगी समजलं पाहिजे आणि थोरल्या भाऊजाईला आई समजलं पाहिजे. आई आहे महाराज, भर सभेमध्ये आणली. निर्लज्जासारखा त्याने महाराज दुःशासनाला म्हणला, तिचं वस्त्रहरण कर. वस्त्रहरण करायला सुरुवात केली. तिनं बिचारीनं आपलं दातात पदर धरला, तिनं स्वतःचं संरक्षण करायला सुरुवात केली. याच्या समोर त्याच्या समोर विनंत्या करते, मला वाचवा, मला वाचवा. तोपर्यंत तो आपला स्थिर होता देव. त्याला काही कळत नव्हतं, त्या सगळं कळतं महाराज. महत्वाची गोष्ट आहे, तो स्थिरच होता तोपर्यंत. मग ती त्या धृतराष्ट्राच्या समोर म्हणतो ती, मला वाचवा, मी तुमची पुत्रवधू आहे. त्या अंधच होता तो, त्याला समजत नव्हतं. त्याने खाली मान घातली. तो पुत्र मोहाना अंध झाला होता. मग त्यांनी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे त्यांनी होते. सगळ्यांनी खाली माना घातल्या. विदुर काका एकटे उभे राहिले होते, पण त्यांचं काही सत्य पुढे शान पण चालत नाही. ते निघून गेले महाराज त्या स्थानाला सोडून. म्हणे भिकारड्या, दुर्योधन म्हणला विदुर काकांना, आमचं अन्न खातो म्हणलं आणि त्यांच्या बाजूने बोलतस, चाल तुला बघवत नसलं तर चालतं हो. हाकलून दिलं विदुर काकाला तिथून. मग कोण आहे आता तिची सहाय्यता करण्याकरिता? भगवंतानं वचन तिला दिलं होतं की तू कोणत्या संकटात असशील माझं स्मरण कर, मी तुझ्या समोर येईल. तिचं 5 पतींबरोबर लग्न झालं होतं ना महाराज. तिथून मागच्या इतिहासातही कुठं असं पाहायला मिळत नाही एका स्त्रीला 5 पती आहेत म्हणून. आणि त्याच्यानंतरही कोणाचं ऐकायला मला तर अजून आलं नाही की एका स्त्रीला एका वेळेला 5 पती आहेत. महत्वाची गोष्ट आहे. मग अशी त्यांनी द्रौपदी होती. मग तिला प्रश्न पडला की आता मी कशी जगू, असं कसं पातिव्रत्य मला पालन करता येईल. देवानं स्वतःच्या हातातली अंगठी काढून तिला दिली होती. त्या अंगठीमध्ये रत्न होतं महाराज. तिला सांगितलं, हे बघ तुला जर काही पेच प्रसंग आला तर या अंगठीच्या खाड्यात पाहायचं आणि माझं स्मरण करायचं. मला सुद्धा कळणार नाही मी तुझ्या समोर कधी आलो, एवढ्या वेगानं तुझ्या समोर येईल. मग तिने काय करायला पाहिजे, ते याच्या पाया पड त्याच्या पाया पड करण्यापेक्षा अंगठीत बघितलं असतं देव हजर झाला असता. तिच्या ध्यानातच नाही महाराज देव येऊ शकतो म्हणून. मग काय करायचं, सगळ्यांनी ज्या वेळेला आपले दरवाजे बंद करून घेतले तेव्हा तिचं भगवंताचं स्मरण झालं महाराज. उठा उठी करी स्मरणाचा धावा. काही भगवंताचं स्मरण केलं, धावा भगवंताचा केलं. तेव्हा हजारो लोक समोर बसलेले आहेत. मी गाभला आहे, मला या सगळ्या लोकांच्या समोर आणलेलं आहे आणि माझं वस्त्र हरण त्यांनी केलं जात आहे. मला त्यांनी विवस्त्र या लोकांच्या समोर आता उभं करतील आणि अशी भयंकर असणारी परिस्थिती माझ्यावर झाली. तुझ्याशिवाय कोण आहे देवा सोडवणार. अशी अंतकरणापासून त्यांनी भगवंताची स्मृती करत त्यांनी धावा करत भगवंताशी संवाद साधला. देवा कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, अरे वेळ का सखयाला गेला, तू का अजून तर येत नाहीस, तू वेळ का लावला सांग. दिनानाथ ब्रीद सांभाळ्या पुढे, तू दिनांचा नाथ आहे, तुझं ब्रीद आहे, सांभाळ ना देवा. नको पाहू केले पाप पुण्य, आता माझं पाप पुण्य पाहत बसू नकोस, ये देवा तातडीनं. असं म्हणल्यानंतर त्यांनी महाराज सगळ्यांचे दरवाजे जेव्हा बंद होतात तेव्हा देवाचा दरवाजा उघडतो. हे वाक्य परत म्हणतो मी, ज्या वेळेला जगातले सगळे दरवाजे बंद होतात त्या दिवशी देवाचा दरवाजा उघडत असतो. याचा अर्थ काय, अजून आपल्याला बऱ्याच लोकांकडून अपेक्षा आहेत. मला माझा मुलगा आहे सांभाळेल, मला माझी मुलगी सांभाळेल, मला माझी बायको सांभाळेल, माझ्याकडे फार धन आहे, मला लोकांची काय गरज आहे. असं त्यांनी जोपर्यंत आपल्या मनामध्ये आहे तोपर्यंत त्यांनी आपल्याला भगवान सोडवण्याकरिता येणार नाही. ज्या दिवशी आपल्या मनात असा विचार निर्माण होईल, या जगामध्ये मला देवा वाचून दुसरं कोणीच नाही. तुम्हाला पडतंय का माझं म्हणणं? आपण फार संपन्न आहोत, आपल्याला अजून बरेच लोक आहेत आणि बरं ते आपल्याला सुटायसारखे पण नाहीत. आता मी म्हणेल तुम्हाला द्या बायको सोडून, सोडाल का तुम्ही खरोखर? मी म्हणून द्या तिने पोरं जंगलात तुम्ही सोडा, असं काही होईल का? ते होणं शक्य नाही, ते सोडण्यासारखं पण नाही. फक्त ऐकायचं नाही पण सांगायचं, मी तरी कुठं सोडायला मोकळा आहे. असं सरळ सरळ गोष्ट आहे. असं ते ज्याच्या त्याच्या अंतकरणातला भाव आहे तो, ते बाहेरून सोडणं वेगळं आणि आतून सोडणं वेगळं, याच्यात फरक आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज ज्या दिवशी अशी भावना निर्माण होईल की या जगामध्ये मला कोणीच नाही, मी एकटाच अनेक क्षण असा जीवनात येतो महाराज, आयुष्यभरात एकदा तरी असा क्षण येतो महाराज, देव दरवाजा उघडा करून ठेवतो. आणि त्यावेळेस जाणीव होते, अरे एकटाच पडलो. हे सगळे त्यांनी माझ्या आजूबाजूला मस्त थाटामाटात हिंडत होते, कोणीच नाही माझं, मी एकटाच आहे. महाराजांनी मग प्रमाण दिलं ना, अंतकाळी मी परदेशी एकटाच आहे, आता कोण आहे मला. अशी अवस्था निर्माण होईल, त्या दिवशी देव येईल महाराज. असंच झालं द्रौपदीचं. 5 पती आहेत लोकांना, एक त्यांनी पती असतो लोकांच्या बायकांना. मला हक्काचे 5 आहेत आणि एकही सोडू शकत नाही, खाली माना घालून बसले.
निर्लज्जासारखे त्यांना एवढ्या सभेत त्यांनी द्रौपदी बोलते, मला कोण सोडवणार आहे आता भगवंताशिवाय, म्हणून भगवंताचा धावा केला. धावा केल्यावर परिणाम काय झाला असेल, भगवान धावत आला. देवानं काय सांगावं, त्वरा झाली. त्वरा म्हणजे घाई झाली. गरुडावर बसून यायचं होतं ना द्रौपदीला सोडवण्याकरता, महत्वाचा विचार आहे. पण त्याने विचार केला, हा गरुड जर कमी पडला मग काय करू, हा गरुड जर वेगाला कमी पडला आणि माझी द्रौपदी त्याने तिथं जर उघडी पडली लोकांच्या समोर, मी काय करणार आहे. म्हणून गरुडाला सुद्धा मागं टाकलं. मग त्वरा झाली, गरुडा टाकेले मागे, गरुडाला मागं टाकलं. द्रौपदीच्या लागे नारायण, द्रौपदी करता धावतच आला महाराज. आणि मग प्रत्यक्ष ज्यावेळी उभा राहिला त्यावेळी विचार करायला लागला, आता मी काय करतो, एक 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 त्यांनी साडी पुरवायचं काम करतो. त्यांना असा विचार केला, पण एक साडी त्यांनी मी पुरवेल, ती साडी त्यांनी संपल्यानंतर दुसरी साडी जाईपर्यंत जर कुठे माझी द्रौपदी उघडी पडली मग काय करायचं. मग त्यानं एक साडी पुरवली नाही, तो साडीच झाला महाराज. कौरवे पांचाली सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसा झाला माऊली. तो परमात्मा त्यांनी महाराज आला, वस्त्र अवतार घेऊन आला, अंबर अवतार धारण केला. आणि मग नेसती लुगडी स्वय झाला, स्वतःच लुगडी झाला. तो ओढतच राहिला ओढणारा. आणि मग मात्र ते संपलेच नाही माझ्या कमरेच्या उपरण्यासारखे. पोराने चुकून उपरणे जागेवर धोतरच आणलं उपरणं. आता काय करायचं, माझ्या मनातच विचार आला की द्रौपदीत वादळ याच्यात आता किती ओढलं ते उपरणं संपायचंच नाही महाराज ते. असं गरुडा टाकेले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे, द्रौपदी करता त्यांनी नारायणानं. आणि अशा पद्धतीनं वस्त्र अवतार धारण केला. द्रौपदी त्यांनी कुठंच उघडी पडू दिली नाही. महत्वाची गोष्ट आहे. तसं आपण जगामध्ये कुठंच उघडे पडू नये असं वाटत असलं तर जसं द्रौपदीनं भगवंताचा धावा केला तसं आपणही उठाउठी करी स्मरणाचा धावा. भगवान प्रत्येक क्षेत्रामध्ये सांभाळेल, भगवान सर्व ठिकाणी सांभाळेल. फक्त आत्मविश्वास ठेवा, तो माझा आहे आणि तो त्यांनी माझ्यावर कृपेचा वर्षाव करतोय. जगाची काय आवश्यकता पडणार नाही महाराज. तो ठामपणे तुमच्या समोर उभा राहील. तो काय करतो, मागे पुढे उभा आले आघात निवार. अर्जुनाच्या पुढे त्यांनी बसला, द्रौपदीच्या मागे उभा राहिला, अर्जुनाचा सांभाळ केला, द्रौपदीचा सांभाळ केला. तो काय करत नाही ते मला सांगा. म्हणून सर्व काही करण्याकरिता तयार असतो. का करतो एवढं सगळं, हे सगळं करण्याचं काय कारण आहे महाराज. त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंता त्या भक्तांविषयीचं प्रेम आहे महाराज. फक्त प्रेम आहे असं नाही, का तातडी करतो, का वेगानं येतो, त्या प्रेमाचा लोभ त्याच्या अंतःकरणात निर्माण झाला. त्याला ते प्रेम त्यांनी अपेक्षित आहे आणि त्या प्रेमाचा लोभ नाही, लोभाचा पूर आलेला आहे. म्हणून भगवान हे सगळं करतो महाराज. तुका म्हणे कारी बहुना दातरी, तुका म्हणे कारी बहुना दातरी, तुका म्हणे कारी बहुना दातरी, तुका म्हणे कारी बहुना दातरी. लोभा
देवा नाही धीर धर्मत देवा नाही धर्मत देवा नाही धीर नाही धीर धीर प्रेमाची आवडी लोभापूर फार तातडी करतो देव भक्तांकरता धावूनच येतो महाराज. का बरं? भक्तांकडे त्याला जे सापडतं त्याचं नाव आहे प्रेम. द्रौपदीनं हाक मारली त्याच्यात प्रेम आहे, भीमानं हाक मारली त्याच्यात प्रेम आहे महाराज, परीक्षितानं हाक मारली त्याच्यामध्ये प्रेम आहे. आपण जर तेवढ्या प्रेमानं भगवंताला हाक मारली तर भगवंताला तेच अपेक्षित आहे. तुम्हाला नाही वेदांतातल्या प्रक्रिया कळाल्या ना काही, देव त्या अपेक्षा करीत नाही महाराज. तुमचं फार संस्कृत नाही पाठ झालं, फार तुम्हाला त्यांनी प्रक्रिया सांगणं काय फार अवघड असतं का? थोडा मेंदू जर चालवला तर सगळं काय करता येतं. फार असे ग्रंथ आहेत की ज्यांची नावं सुद्धा लोकांना माहित नाही, त्याच्यात लोक पारंगत आहेत. वेदांताचं खंडन खंड खाद्य आहे का नाव माहिती? वेदांतातले ग्रंथ आहे ते माहिती आहे मला. तो ग्रंथ हा महत्वाचा विचार आहे. अद्वैत सिद्धी ग्रंथ आहे, चित्सुखी ग्रंथ आहे. हे सगळे एवढे दिव्य ग्रंथ आहेत महाराज. हे ग्रंथ त्यांनी शिकता येतात, सोडवता येतात, सांगता येतात, त्याच्यावर विवेचन करता येतं. सगळं काय करता शिकतं अक्कल असल्यानंतर, बुद्धी असल्यानंतर. पण नुसते ग्रंथ त्यांनी शिकला आणि प्रेमाचा ओलावाच जर पोटात झाला नाही, भगवत दर्शन होऊ शकत नाही. फार तर फार मुक्त होईल, फार तर फार भावबंधनातून त्यांनी मोकळा होईल, पण भगवत दर्शनापर्यंत जाता यायचं नाही. आणि यातला एकही त्यांनी मला शब्द माहित नाही, हे नावं सुद्धा माहित नाही. आणि भगवंतावर प्रेम करतो भोळ्या भाबड्या भावनेनं, तो भगवान त्या प्रेमाकरिता हजर होतो महाराज. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तो देव जर आपल्याला भेटावा असं वाटत असलं आणि आपल्या जीवनामध्ये बाकीचा आपल्याला योग करता येत नाही, ज्ञानापर्यंत जाता येत नाही, साधन करता येत नाही, आणि कोणत्याच उच्चतम कोटीच्या त्यांनी स्थितीमध्ये जाता येत नाही, मग काहीच नसलं करता येत ना, एक करता येईल ना, प्रेम करता येईल ना महाराज. प्रेम करण्याचा अनुभव कोणाला नाही? तुम्ही सगळ्यांना प्रेमाचा अनुभव आहे महाराज. घरी स्वतःचं लेकरू आहे नाही छोटंसं, त्याच्यावर प्रेम केलं की नाही हो कधी? फार प्रेम करतात लोक. घरच्या लेकरांवर प्रेम, गाय मशीनवर प्रेम करतात, घरातल्या कुत्र्या मांजरावर प्रेम करतात. मग प्रेम जर कुत्र्या मांजरावर करता येतं तर तेवढंच प्रेम जर देवावर केलं तर देव नाही का प्राप्त व्हायचं? खरं सांगा. खरंच महाराज. त्या कुत्र्याला केवढं प्रेम लोक देतात आणि गाडीत बसून कुत्रे नेतात काय वेळेला. ते गाडीतून मुडकं बाहेर काढते खिडकीतून, असं त्याचा कार्यक्रम चालू असतो. काय तुम्हाला सांगायचं? एवढं प्रेम त्यांनी कुत्र्यावर केलं जातं, एवढं प्रेम मांजरावर केलं जातं, एवढं प्रेम जर त्यांनी पशु पक्ष्यांवर केलं जातं. अरे तेवढंच प्रेम फक्त जर देवावर केलं तर किती देव प्रसन्न, त्याला दुसरं काय पाहिजे? तो म्हणतो या आठा प्रहरा माझी मोठके निमिष भर दे तुझा आहे.
अरे फक्त पापणी लावून वर व्हायला जेवढा वेळ लागतो ना तेवढा वेळ तरी माझं स्मरण कर रे. पण आपण असे आहोत महाराज कृतज्ञ की देवानं एवढं सगळं दिलं तरी ज्यानं दिलं आपण त्याचं स्मरण सुद्धा करायला तयार नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. साधा संसारानं जर एखादी गोष्ट दिली तर किती कौतुक केलं जातं. एखाद्या नवऱ्यानं जर बायकोला नथ आणली तर 100 बऱ्या सांगत हिंडत राहते लोकांना, त्यांनी करून आणली, फार सुंदर नथ आली. अरे पण नथ ज्याने केली त्याचं कौतुक करते. नथ घालण्याकरिता नाकच जर देवाने तुला दिलं नसतं मग नथ कुठं घातली असती? गुडघ्याला का कशाला अडकवली असती नथ? खरं सांगा. की नाक दिलं त्याचं कौतुक कर ना. त्या देवानं मला नाक दिलंय, त्या देवानं हात दिले, त्या देवानं पाय दिले, त्या देवानं डोळे दिले, त्या देवानं कान दिले, त्या देवानं एवढं जीवन आपल्याकरिता दिलं. एकदा तरी आपण त्याची कृतज्ञतापूर्वक त्यांनी आभार मानतो का देवा तुम्हाला एवढं सगळं दिलंय? कोण मानायला लागला महाराज? तेव्हा लोक शुद्धीवर नाहीत महाराज. हा महत्वाचा विचार आहे. शुद्धीवर आलं पाहिजे आणि त्याचे आभार मानले पाहिजेत. त्यानं हे दिलेलं आहे आपल्याला. मग ज्यानं आपल्याला एवढं सगळं दिलं त्याच्यावर प्रेम नको का करायला महाराज? संसारातल्या 4 गोष्टी आपल्याला कोणी प्राप्त करून दिल्या आपण त्याच्यावर प्रेम करतो. मग देवानं जर एवढं सगळं जग दाखवलं देवानं आपल्याला मग त्याच्यावर प्रेम का करायचं नाही? आणि तो काय मागतो महाराज तुम्हाला? काही मागत नाही. जशी आई असते ना महाराज, ती आई तुमच्याकडे त्यांनी म्हातारी झालेली आई तुम्हाला लुगडं मागत नाही, तुम्हाला सोनं नाणं मागत नाही, तुम्हाला खायला मागत नाही, फक्त प्रेमाचे 4 शब्द मागते. बाळा येता जाता 4 शब्द माझ्याशी बोलत जा, याच्यापेक्षा काहीच नको. अशी कळवळ्याची जाती काही लाभावी न प्रीती. जशी आई त्यांनी महाराज लाभा वाचून प्रेम करते बाळावर, तसं ती जगाची आई आहे महाराज. ती त्यांनी लाभा वाचून आपल्यावर प्रेम करते. परमात्मा फार प्रेम करतो आपल्यावर, फक्त आपण त्याच्यावर प्रेम करत नाही. त्याला आपल्याकडून काय अपेक्षा आहे? फक्त प्रेमाची अपेक्षा आहे. म्हणून त्यांनी प्रेमाची आवडी लोभापूर का तातडी करतो? तुका म्हणे करी बहुत तातडी, फार तातडी करतो. त्याचं कारण त्याला प्रेम अपेक्षित आहे. या सगळ्या लोकांची यादी सांगितली. यांच्याकरिता गरुडाला मागे टाकून आला का आला? त्याचं कारण यांनी त्याच्यावर प्रेम केलं. त्यांनी प्रेमानं त्याला बोलवलं. माझं एवढं त्यांनी बोलणं जर तुम्हाला खरोखर रुचलं पचलं असेल त्याच्यातून सिद्धांत म्हणून पोटामध्ये साठवा आणि भगवंतावर प्रेम करा. त्याला आई म्हणून प्रेम करा, त्याच्यावर बाप म्हणून प्रेम करा. ज्याला आई नसेल ना देवाला आई म्हणा महाराज. ज्याला बाप नसेल त्यानं देवाला बाप म्हणा. ज्याला भाऊ नसेल त्यानं देवाला भाऊ म्हणा. ज्याला काहीच त्यांनी महाराज जगातलं नको असेल त्यानं भगवंताला सर्वस्व समजा. तुकोबाराय म्हणले कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, दुसरं कोणीच नाही मला, फक्त कृष्णच माझा. त्याच्या वाचून या जगात मला दुसरं कोणीच नाही. अशी भावना ज्या दिवशी निर्माण होईल ना त्या दिवशी वारा जरा वेगळाच सुटेल. त्या दिवशीचा अनुभव काही वेगळाच असेल. त्या दिवशी जगाशी काही घेणं देणं राहणार नाही. तो मस्त त्याच्या मस्तीत राहील. कृष्णाचीच फक्त नातं राहील. जग मला काय म्हणते याच्याशी काय घेणं देणं राहणार. आम्ही वृंदावनात गेलो होतो आता अनुष्ठान करायला. एक पुरुष पाहिला नाही. पुरुष साडी नेसला होता, दाढी वाढलेली होती लांबडच, साडी नेसला होता, डोक्यावर पदर घेतला होता, हातामध्ये त्यांनी बांगड्या घातल्या होत्या, नाकात नथनी घातली होती, कपाळाला कुंकू लावलं होतं, सगळे अलंकार स्त्रियांचे घातले होते. पुरुष होता आणि स्वतःला गोपी समजत होता. त्याच्या मनातला भाव होता मी गोपी आहे. आणि त्या यमुनेच्या तटावर त्यांनी घाटावर बसला होता आणि शांतपणे यमुनेच्या त्या पाण्याकडे पाहत होता. आमच्यासारखे हजारो लोक जाये करत होते आणि त्याच्याकडे पाहत होते. माझ्याकडे कोण पाहतंय, माझ्याविषयी कोण काय बोलतंय, त्याच्या मनात माझ्याविषयी काय विचार आहे याच्याशी त्याला काही घेणं देणं नव्हतं. त्याला घेणं देणं फक्त त्या कन्हैया बरोबर होतं. आणि त्या यमुनेकडे पाहून कदाचित मनात म्हणत असेल, हे कालिंदी तू कधी येईल ग मला भेटायला, त्याचं दर्शन मला कधी होईल, तुम्हाला दिसलं पाहिजे, तो माझ्याशी बोलला पाहिजे, तो मला भेटला पाहिजे, त्यानं मला हृदयाला लावलं पाहिजे, त्यानं माझ्या मस्तकावर हात फिरवला पाहिजे. एवढीच भावना अंतःकरणामध्ये असेल, याच्यापेक्षा दुसरा भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतच नव्हता महाराज. तो वाराच वेगळा आहे, ती भावनाच वेगळी आहे, ती भूमिकाच वेगळी आहे. ती ज्याच्या पोटात घुसेल तो त्यांनी महाराज त्याचा जन्म सफल करून घेईल आणि त्याचं जीवन त्यांनी महाराज सार्थकी लागेल, अजिबात व्यर्थ जाणार नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. उपक्रम करताना आपण हाच उपक्रम केला होता. सगळी यादीच सांगितली का जन्माला आलो आपण, हे भगवंताच्या प्राप्तीकरिता आलो. असं जर प्रेम भगवंतावर केलं तर आपल्यावर भगवान प्रसन्न होईल आणि त्याच्या प्रसन्नतेने त्याने खऱ्या अर्थानं आपलं जीवन कृतार्थ होईल. पण एवढं प्रेम त्याच्यावर केलं पाहिजे. तुका म्हणे करी बहुत तातडी, प्रेमाची आवडी लोभापूर हा त्याचा स्वभाव जगद्गुरु तुकोबाराने शेवटच्या चरणामध्ये वर्णन करून सांगितला. आणि मग आपल्याला संदेश दिला, उठा उठी करी स्मरणाचा धावा, धर्वत देवा नाही दे, असा त्यांनी भाव आहे. आणि तो आपण पाहण्याचा प्रयत्न केला. मोबाईलसारखं माझ्याकडे बरंच आहे, मला घाई आहे पुढे जाण्याची. तुम्हाला आता तुला काय घाई झाली, तर उशिरा आला आणि त्याच्यात परत घाई करायला लागलं. खरं भागवत कथा चालू आहे. त्या लोकांना सांगितलं की एक दिवस तुमची कथा लवकर करा, मला इकडे कीर्तनाला जायचं. तुम्हाला सांगितलं 1 तास लेट करा, त्याच्यानंतर कुरुडवाडीला जायचं थेट. आता एवढं रात्री त्यांनी प्रवास करत जायचं. त्याच्यापेक्षा एका महाराजांच्या मुलीचं लग्न आहे आणि ते महाराज म्हणले की त्यांनी तुम्ही येईपर्यंत मी मुलगी वाट लावणार नाही. आणि ते श्रेया गार्डनमध्ये नगरच्या पुढं त्या बायपासला त्यांनी श्रेया गार्डन आहे आणि महाराजांची मुलगी आहे.
हा म्हणून ते म्हणले तुम्ही आल्याशिवाय मी मुलगी वाटा लावणार नाही. मग आता 10 वाजेपर्यंत या म्हणले होते, अर्ध्या तासात मी जाऊ शकत नाही. आता मी लाडीगुडी लावेन त्यांना फोनवर, गाडीत बसल्यानंतर थोडं थांबा बरं का, मी आलोच बरं का जवळ, म्हणून त्यांनी मला आता गेलं पाहिजे. म्हणून मी त्या भागवत कथावाल्यांना पण साधलंय, तुम्हाला पण साधलंय. आता त्यांना साधतो रात्री कुरडवाडी साधतो, म्हणजे मग सरळ त्यांनी अशा पद्धतीने सोयीचं होईल असो. म्हणून कोण एवढं प्रेम भगवंतावर करत आहे, ते सगळे साधू संत आहेत. मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून या ठिकाणी थांबूया. हे ज्ञानेश्वर माऊली.